आज आपण मेंबरची KYC कशी करावायची ही स्टेप्स बघणार आहेत, पद्धत बघणार आहे. सर्वांनी ह्या पद्धतीने सर्व सभासदांची KYC करून घ्यावायची आहे. प्रथम लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डमध्ये मेंबरशिपला जायचं. मेंबरशिपमध्ये मॉडिफाय मेंबरमध्ये सभासदाचे नाव आपण सर्च करू शकतो किंवा ॲडमिशन नंबर आपल्याला माहीत असल्यावर ॲडमिशन नंबर टाका. डिटेल्स त्याची भरून घेऊया. ही डिटेल्स मी आधी सर्व भरून घेतलेली आहे. आधार कार्डावरचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, आधार कार्डचं बिनचूक नंबर, आधार कार्ड असलेलं नाव पूर्ण, व्हेरीफाय ऑफलाईन KYC. आपली आधारची लिंक नसल्यामुळं आपण ऑनलाईन करत नाही, त्याच्यामुळे ऑफलाईनला क्लिक करा. DCCB बँकमध्ये आपली खाती आहेत सर्वांची, त्यामुळं DCCB व्हेरीफाय म्हणून क्लिक करून घ्या. आधार कार्डवर जी बर्थ डेट असेल ती टाका. एज ॲटोमॅटिक येतं. जेंडर, मॅरेज स्टेटस मॅन्डेटरी, ही लाल फुली जी असतात ती मॅन्डेटरी आहे, ती कंपल्सरी भरावायचीच आहे. त्याच्यामुळं ही मॅन्डेटरी स्टेप सगळे भरून घ्या. नंतर इथे अकाउंट नंबर हे मॅन्डेटरी नाही, पण आपण हे भरून घेतलं तर आपल्याला फ्युचरमध्ये प्रत्येक वेळेस सभासदाशी संपर्क साधून घेण्याची गरज लागणार नाही. त्यासाठी मॅन्डेटरी नसताना देखील आत्ता आपण भरून घेऊया, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये त्याची अडचण होऊ नये. विंचूक आपल्या बँकेचा, DCC बँकेचा, KCCचा त्याचा अकाउंट नंबर आपण तिथे फीड करूया. नेक्स्ट, ॲड्रेस, आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तोच इथे ॲड्रेस टाका. तो जर दुसरीकडे कुठं राहत असेल परमनंट, तर तिथं परमनंट ॲड्रेस टाका. नेक्स्ट, मला नॉमिनीची जर डिटेल घेतली असेल तर नॉमिनीची डिटेल ह्यामध्ये भरावायची आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणा, गार्डियन डिटेल आपण कोणाची घेत नाही आपण, त्याच्यामुळे फिनिश म्हणा. फिनिश मानल्यानंतर इथं कन्सेंट फॉर्म येईल. कन्सेंट फॉर्म डाउनलोड करून घेऊन, आता मी ऑलरेडी अटॅच केलं आहे त्याच्यामुळे ही एरर आहे. कन्सेंट फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा, त्याची प्रिंट काढावायची. त्याच्यानंतर त्याच्यावर सभासदाची सही घ्यायची. सही घेतल्यानंतर जो आपल्याला केंद्र शासनानं प्रिंटर दिलेला आहे तो प्रिंटर विथ स्कॅनर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण स्कॅन करू शकतो. स्कॅन केल्यानंतर ती आपल्याला 256 KB मध्ये सेव्ह करून घ्यायची. तर 256 KB मध्ये ती सेव्ह करून घ्या. कन्सेंट फॉर्म डाउनलोड होऊन स्कॅन करून झाल्यानंतर ते मेंबरशिपला आपल्याला अटॅच करावायचं आहे. तर पुन्हा डॅशबोर्डवर जाऊन मेंबरशिपमध्ये डाव्या साईडला खाली अपलोड कन्सेंट फॉर्म आधार म्हणून आहे, तिथे जाऊन सभासदाचा नंबर टाका. तिथे नाव येईल, वडिलांचं नाव येईल, विलेज येईल, जो आपण मेंबरच्या मॉडिफायमध्ये आपण टाकला होता. तिथं चूज फाईल म्हणून घ्या, जी आपल्याला स्कॅन केलेली होती PDF मध्ये घ्यायची. कंपल्सरी PDF मध्येच ती अटॅच करायची. 256 KB पर्यंतच फाईल अटॅच करू शकतो. इथे दिलेलं आहे नोट म्हणून, फाईल साईज मस्ट बी लेस दॅन 256 KB अँड अपलोड ओनली PDF फाईल. ही झाल्यानंतर सेव्ह म्हणा. सेव्ह झाले की तिथं डाटा सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल. ही झाली सभासदाची KYC ची पहिली स्टेप्स. ह्या पद्धतीने आपल्याला दुसरी स्टेप्स आहे ती सभासदाच्या मेंबरला, सभासदाला आपण जो आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, सही घेतो ते अपलोड करणार आहे. त्यासाठी डॅशबोर्डवरतीच मेंबरशिपमध्ये आधार कार्ड डिटेलमध्ये आयडेंटिफाय डिटेल्समध्ये ऑलरेडी मी इथे भरलेली आहे डिटेल्स, त्यामुळे इथे दिसतंय. तर तुम्हाला तरी सांगतो, ह्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे. प्लसच्या चिन्हावर क्लिक केलं की इथं टाईप ऑफ प्रूफ येतो. टाईप ऑफ प्रूफमध्ये 3 ऑप्शन आहेत, आयडेंटिटी, ॲड्रेस आणि आयडेंटिटी आणि ॲड्रेस. आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन हे सर्व येतात. ॲड्रेस प्रूफमध्ये पासपोर्ट, आधार कार्ड आणि वोटिंग ID येतो. आयडेंटिटी आणि आता ॲड्रेस प्रूफमध्ये आपण आधार कार्ड घेऊ शकतो, त्यामुळे आधार कार्ड आपण सिलेक्ट करू. इथे बिनचूक आधार कार्ड टाकायचा. आधार कार्ड जेव्हा आपण घेतो ते स्कॅन करावायचं आहे. ओरिजिनल जर घेतला तर स्कॅन करा. ते पण 50 KBच्या आत असेल तरच ते आपल्याला अपलोड करून घेऊ शकतो. त्यामुळं स्कॅन करताना आपल्याला हे लक्षात घेऊन
करायचं आहे की 50 KB आतच ती सेव्ह करता येईल. तर 50 KB पर्यंत झाल्यानंतर फ्रंट साईड आणि बॅक साईडची सेपरेट करायची. फ्रंट साईडला क्लिक केलं की इथं जिथं आपण सेव्ह केलं ते पाथ येतो. ते सेव्ह केलेला पाथ आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. बॅक साईडचा पण सेम त्याच पद्धतीने आणि सेव्ह मानायचं. सेव्ह केल्यानंतर इथे असं दिसतो. नंबर टाकला की इथे दिसतं. त्याच पद्धतीने पॅन कार्ड पण आपण ह्याच पद्धतीने अपलोड करू शकतो. आयडेंटिटीमध्ये घेऊ शकतो ते. इथे पॅन कार्ड, नंबर टाकायचा पॅन कार्डचा, फ्रंट साईडचा फोटो घ्यायचा आणि सेव्ह मानायचं. ह्या पद्धतीने सभासदाची आपल्याला ई-KYC करावयाची आहे. वारंवार आपल्याला करू लागू नये म्हणून आपण ही सर्व स्टेप करतोय. ह्याच पद्धतीने सर्वांनी ई-KYC करा. आता आपल्याला फोटो आणि PDF फाईल आपल्याला अटॅच करायची. तर गुगलला आपण जाऊन एक नाही कॉम्प्रेस JPG फाईल आणि कॉम्प्रेस आपण PDF फाईल करू शकतो. त्या पद्धतीने आपण स्टेप्स करा, म्हणजे ती साईज मोठी आहे ती छोटी करता येते. ह्यामध्ये सभासदाला आपण आधार कार्ड, कन्सेंट फॉर्म हे अटॅच केले तर त्या सभासदाची ई-KYC परमनंट झाली. या सभासदांना आपल्याला फोटो, सिग्नेचर पण अपलोड करता येते. ती पण स्टेप सेम ह्याच पद्धतीने आहे की सभासदाचा नंबर टाका, इथे क्लिक करा फोटोवर. इथं वेबकॅमवर त्याचा फोटो घ्यावायचा आहे. आता आपल्याकडे वेबकॅम नाही, तो सभासद नाही, त्याच्यामुळं आपण नो म्हणतोय. नो म्हटलं की माझ्याकडे सेव्ह आहे तो फोटो मी तिथे अटॅच करू शकतो 50 KB. त्याच पद्धतीने सहीचा नमुना पण मी घेतलेला आहे. सहीचा नमुना आपण अपलोड करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. नेक्स्ट म्हणून आपण सेव्ह करू शकतो. जेव्हा मॉडिफाय करतो तेव्हाही केलं तरी चालतं, नंतर केलं तरीही चालेल. या पद्धतीने सभासदाची सर्व बँकेत जसं आपण अकाउंट ओपन करतो त्या पद्धतीने आपण सभासदाची ई-KYC करत आहे. सर्व सोसायटीच्या सचिव यांनी आपापल्या सभासदांची ई-KYC करून घ्यावी. धन्यवाद.